नमस्कार शेतकरी बंधूंनो, समोर एक पोटॅशची बॅग ठेवलेली आहे. तुम्हाला माहितीच असेल आपण आज कशाबद्दल बोलणार आहोत. बॅग पाहून तुम्हाला समजूनच गेलं असेल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत पोटॅश या मुख्य अन्नद्रव्याबद्दल. सध्या थंडीचं वातावरण फार जबरदस्त थंडी पडते, पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता फार भासते. तर म्हटलं आज आपण पोटॅश या अन्नद्रव्यावर चर्चा करू जरा. हे आहे IPL कंपनीचे पोटॅश. 60% असं पोटॅश येतं एका क्विंटल मध्ये. तर शेतकरी मित्रांनो, सध्या केळी या पिकाला आपल्या एरियामध्ये केळी जास्त आहे म्हणून केळी बद्दल बोलतोय. केळी या पिकाला डोसेस देणं चालू आहे. तर बरेच शेतकरी हे पोटॅश टाकत आहेत आपल्या केळीला. तर शेतकऱ्यांना मला सांगायचंय की जर हे पोटॅश आपण बेसल डोस मध्ये टाकतोय किंवा ड्रीपने सोडतोय तर शेतकरी मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये म्युट्रेट ऑफ पोटॅश म्हणजे MOP हे पिकाला अपटेक होत नाही. त्याच्यामुळे हे देणं टाळावं. कारण पोटॅशला अपटेक होण्यासाठी, पोटॅश हे पिकाला लागावं याच्यासाठी मिनिमम टेम्परेचर 20 लागतं. 20च्या खाली जर तुमचं टेम्परेचर गेलं तर तुमचं हे पोटॅश, म्युट्रेट ऑफ पोटॅश अपटेक होत नाही. याचा पिकाला काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आपण जे आजच्या दिवसामध्ये जे देतोय ते पिकाला उपलब्ध होत नाहीये. त्याच्यामुळे संपूर्ण आपले पैसे वाया जात आहेत. तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आता पोटॅश जर द्यायचं नाही, पोटॅश तर हे मुख्य अन्नद्रव्य, पोटॅश द्यायचं नाही तर मग पिकाला पोटॅश मिळेल कसं? तर याच्याऐवजी आपण SOP 0050 SOP म्हणून एक ग्रेड येते शेतकरी मित्रांनो. 0050 या ग्रेडचा उपयोग तुम्ही करू शकता. बेसल डोस मध्ये द्या किंवा तुम्ही ड्रीपने जर देत असले तर ड्रीपने सुद्धा तुम्ही SOP देऊ शकता. आणि पोटॅशच्या ऐवजी थंडीच्या दिवसामध्ये SOP चा उपयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा ही आपणास विनंती करतो. कारण पोटॅश अपटेक होण्यासाठी जास्तीत जास्त टेम्परेचर हे 20 असावं लागतं. 20च्या खाली जर टेम्परेचर गेलं तर पोटॅश हे अपटेक होत नाही. आणि पोटॅश जर अपटेक झाला नाही तर तो देऊन आपला काही उपयोगच नाहीये पिकाला. त्याच्यामुळे 0050 हे जर दिलं, याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश आहे. त्याच्यामुळे त्याला काही असं टेम्परेचरची हे नाही की या टेम्परेचर मध्ये हे अपटेक होईल असं. हे मिनिमम टेम्परेचर मध्ये सुद्धा SOP हे आपल्या पिकाला उपलब्ध होतं आणि आपल्या पिकाची पोटॅशची जी आहे म्हणजे पोटॅशची जी गरज आहे ती भागवतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ज्या वेळेस आपलं वातावरण म्हणजे टेम्परेचर हे 20च्या खाली गेलं त्यावेळेस 101% SOP चाच उपयोग करा. आणि त्याच्यासोबत इतर घटकही म्हणजे इतर अन्नद्रव्य देखील तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये SOP या प्रोडक्टचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.